नमस्कार, नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आलेलो आहोत मयुरेश्वराला. तर मुरगावचं मयुरेश्वराचं मंदिर पहा, हे छान आहे. तर खूप जुनं मंदिर आहे. तर इथं महादेवाचा नंदी आणि महादेवाची पिंड आहे. तर महादेवाचं मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि त्यासाठी नंदीला घेऊन जाण्यात येत होतं आणि इथे रथाचं चाक तुटल्यामुळं नंदीला इथं स्थापन करण्यात आलं, अशी आख्यायिका आहे. आणि महाराष्ट्रातील गणपतीच्या मंदिरासमोर असं नंदी असलेलं पहिलंच मंदिर आहे हे. तर खूप मोठा नंदी आहे, मोठा आवारा आहे बाहेरचा. आणि हे जे मंदिर आहे हे पूर्ण दगडी बांधकाम आहे. तर मोगलांच्या काळातील मंदिर आहे हे, मोगलांच्या काळामध्ये बांधण्यात गेलेलं. तर अशी समोर मोठी कमान आहे, दगडी कमान आहे मोठी. आणि ही जी भिंत आहे मंदिराची तर खूप जाड आणि खूप उंच आहे, 50 फूट उंच अशी भिंत आहे. आणि मंदिराच्या चारही बाजूनी 50 फूट उंच भिंत आहे, जी संरक्षण भिंत आहे मंदिराची. आणि मंदिराच्या चारही बाजूनी मनोरे आहेत. मंदिराच्या समोर अशा 2 दीपमाळा आहेत. तर छान आहे हे मंदिर. आणि मंदिराच्या समोर मूषक म्हणजे उंदीर मामा आहेत, उंदीर. आणि हे पहा, अशा पद्धतीने भरपूर मोठा आवारा आहे मंदिराच्या समोर. तर मंदिराच्या समोर भरपूर मोठा आवारा असूनसुद्धा ज्यावेळेस यात्रा वगैरे उत्सव वगैरे असतो तर त्यावेळेस गर्दी होऊ नये म्हणून असे लाकडी खांब लावलेले आहेत. आणि लाईनमध्ये उभे राहून सगळ्यांना व्यवस्थित दर्शन घेता यावं म्हणून ही सुविधा केलेली आहे. तर भरपूर मोठा आवारा आहे हा. तर हे जे मयुरेश्वराचं मंदिर आहे हे पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती आहे. तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव हे गाव आहे. आणि मोरगावमध्ये हे कऱ्हा नदीच्या काठी असलेलं हे मोरगाव, इथे हे मयुरेश्वराचं अगदी गावाच्या मधोमध हे मंदिर आहे. तर इथून 17 किलोमीटर अंतरावरती जेजुरी आहे. तर आम्ही जेजुरीला आलो होतो आणि येता जाता जाता मयुरेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. तर अष्टविनायकापैकी मोरगावचे गणपती मयुरेश्वर हे प्रथम गणपती आहेत. तर अष्टविनायकाचं दर्शन करायला जाताना प्रथम मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेतलं जातं. अष्टविनायकापैकी मोरगावचा गणपती हा प्रथम गणपती आहे. तर छान मोठं मंदिर आहे हे, मोठा आवारा आहे. आणि अशा पद्धतीने लाकडी जिना बसवलेला आहे. पूर्ण लाकडी जिन्याने वरती जाऊन पुन्हा वरून खाली उतरून मग आतमध्ये प्रवेश आहे इथे. तर हे पहा, अशा पद्धतीने जिना वगैरे बसवलेला आहे. भरपूर मोठा आवारा आहे बाहेरचा. तर मोगलांच्या काळामधील हे मंदिर आहे. मोगलांच्या काळामध्ये त्यावेळेस पिराजी सरनोबत पिलाजी गोळे म्हणून जे होते, त्यांचे आजोबा होते, ते पायदळमध्ये सुभेदार होते. त्यांनी हे मंदिराचं बांधकाम केलेलं आहे, अशी आख्यायिका आहे. तर हे एका गढीच्या स्वरूपातील मंदिर आहे, काळे दगडी बांधकाम आहे. आणि गावाच्या अगदी मधोमध हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिरातील जी गणपतीची मूर्ती आहे तर ती डाव्या सोंड्याची आणि बसलेली मूर्ती आहे. दोन्ही साईडनी रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत. समोर गणपती आहे, मयुरेश्वर म्हणजेच मोर आहे. आणि ह्या मूर्तीच्या बेंबीमध्ये आणि डोळ्यांमध्ये हिरे जडलेले आहेत. पण असं म्हणतात की मेन मूर्ती ही पाठीमागे आहे. तर सर्वांनी गणपतीचं दर्शन घ्यायला या. आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.